कुठलाही राजकीय पक्ष जेव्हा आपलं राजकारण पुढे नेत असतो तेव्हा तो आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या समोर एक स्वप्न ठेवत असतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीची लढाई देशभर महाराष्ट्रभर उभी राहावी या संदर्भामध्ये आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना चेतवत असतात चांगल्या अर्थानं पॉझिटिव्ह अर्थानं. जय पवारांनी केलेलं हे विधान सुद्धा दादा गेल्यानंतर अत्यंत दुःखात असणारे अत्यंत आजही शोकमग्न असणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बळ देण्यासाठी आजही सुनेत्रा वहिनी पवार ह्या रणांगणामध्ये आहेत, तुमच्या सोबत आहेत, तुमच्या पाठीमागे आहेत, तुमच्या लढ्यामध्ये तुम्ही बघणाऱ्या स्वप्नांच्या बरोबर त्या तुमच्या सोबत आहेत हे सांगण्यासाठी जय पवारांनी केलेलं हे वक्तव्य आहे. आणि भविष्य कोणी बघितलं, राजकारण आहे, राजकारणात काही होऊ शकतं उद्या. आपल्याला कधी वाटलं होतं का की कोणी एखादा चहा विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान होईल? त्यामुळे काही होऊ शकतं. त्यामुळे हे स्वप्न जय पवारांनी आपल्या आईबद्दल सांगणं आणि ते नुसतं आई बनून नव्हे तर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला हे जेव्हा आहे तर उद्या राजकारणामध्ये हे अत्यंत वेदनेतनं दुःखातनं मिळालेलं पद आहे. ऍक्सिडेंटली आम्हाला मिळालेलं पद आहे, पण पुढच्या वेळेस कदाचित मुख्यमंत्री पदासाठी आता महिला विधेयक येत आहे, आरक्षण या संदर्भामध्ये पुढे जात आहे, तरी हे होऊ शकतं आणि हे आमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक चेतना देणारी अशी गोष्ट आहे आणि म्हणून त्याचं मी स्वागत करते आणि समर्थनही करते. नारी वंदना विधेयक 2026 आजपासून लोकसभेमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. या विधेयकाची एक अत्यंत महत्वाचं पाऊल या निमित्तानं पुढे पडत आहे. देशातल्या सर्व महिला शक्ती ज्या लढत होत्या, आंदोलन करत होत्या, ज्या समानतेची आणि न्यायाची आणि आमचा वाटा मागण्याची जी लढाई करत होत्या त्या सर्व लढाईला यश येताना कुठेतरी हे दिसत आहे. या विधेयकामध्ये 33% आरक्षण मिळणं, खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवात 33% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षणाची सुरुवात झाली होती, पण त्याच्यानंतर ती 50% गेली. मला असं वाटतं की ही आमच्या लढाईचं पहिलं पाऊल आहे विजयाचं. 33% आरक्षण होईल आणि हळूहळू ते 50% पण जाईल. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला जेव्हा म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये राजकारणाच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये येतील तेव्हा खऱ्या अर्थानं इथल्या मातीचा, इथल्या जमिनीचा, इथल्या एकूणच ग्रामीण भागातल्या प्रश्नांचा खरा मुद्दा तिथे मांडतील आणि खऱ्या अर्थानं महिला राज सुरू होईल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.